विद्यार्थी मित्रांनो, GD 2024साठी आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज पार्टचा आजचा आपला हा शेवटचा एपिसोड असेल आणि आजच्या एपिसोडमध्ये काय घेणार आहोत आपण, तर प्रॉब्लेम्स ऑन इलेक्शन, जे काही इलेक्शन बेसिसचे जे काही क्वेश्चन्स असतात जे यापूर्वी आलेले आहेत त्याची एक थोडक्यात मेथड पाहूया आपण आणि इतर एक दोन प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपल्याला पाहिजे आहेत या ठिकाणी। तर बघा, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी किंवा या इलेक्शनच्या प्रॉब्लेम्सला सुरू करण्यापूर्वी इलेक्शन बेसिसबद्दल थोडंसं माहिती पाहूया। इलेक्शन बेसिसचे प्रॉब्लेम्स आहेत बरोबर, त्याच्यामुळे आपण इलेक्शनचं मतदान कसं होतं किंवा त्याचे कंडिशन्स कशा असतात, काय असतं त्यामध्ये, हे आपण या ठिकाणी काय करूया थोडक्यात पाहूया। सपोज एखाद्या गावाचं मतदान आहे बरोबर, निवडणूक सुरू आहे आणि त्याचं मतदान आहे, तर त्याच्यामध्ये कसा डाटा असतो ते आपण या ठिकाणी पाहूया। त्याच्यामध्ये काय असतं, सर्वप्रथम एकूण मतदान असतात। बघा, जी काही गावाची लोकसंख्या असेल त्याच्यामध्ये जी काही लोकसंख्या असेल त्याच्यामध्ये किती मतदान होणार आहे, म्हणजेच एकूण मतदान असतं त्याच्यामध्ये बरोबर, एकूण मतदान बरोबर। आता सपोज एकूण मतदान त्या गावामध्ये जी काही लोकसंख्या असेल त्याच्यामध्ये जी काही मतदान करण्यासाठी पात्र असतील, म्हणजेच काय एकूण मतदान। सपोज एकूण मतदानांपैकी काय होतं आहे, आता सपोज ही 100% मतदान असेल, 100% मतदान आहे बरोबर, पण 100%पैकी मतदान करणारी लोक सपोज 80 आली तर 20 येऊ शकले नाहीत। सपोज एखाद्या गावामध्ये 100 लोक मतदान करणार आहेत, तर त्या 100पैकी 100 आलेच नाहीत, तर 80 आले आणि 20 आलेच नाहीत, तर 20 लोकांची कारणं वेगळी असतात। म्हणजे काही कोणी आजारी असेल, कोणी वयस्कर असेल, किंवा एखाद्याचं मतदान येत आहे पण ते बाहेरगावी बरोबर काही तर कामानिमित्त गेलेले असतील, किंवा कोणतेही आजारी असतील, बाहेर हॉस्पिटल ॲडमिट असतील, काही कंडिशन असेल, म्हणजेच मतदान आहे पण मतदान करू शकले नाहीत बरोबर। म्हणजे 100%पैकी 80% लोकांनीच मतदान केलं। म्हणजे कधी कधी काय होतं, 100चे 100 लोक येतात मतदान करतात, पण कधी कधी काय होतं 100 लोक आहेत पण त्यातल्या 80 लोक मतदान करतात। म्हणजेच याच्यामध्ये काय होतं, काही टक्के पर्सेंटेजमध्ये मतदान करणारे थोडक्यात ॲक्च्युअल मतदान करणारी असताना आहेत किती 100, पण ॲक्च्युअल मतदान करणारे किती माणसं आहेत हे पण महत्त्वाचं आहे। आता काय होतं, ही जी काही ॲक्च्युअल मतदान करणारे आहेत म्हणजे 80 लोक, त्यांच्यामध्ये काय होतं, काही 80 मतदान झालेली आहेत, तर 80मध्ये काय होतं, काही लोकांचं अपात्र मतदान ठरतं आणि काही लोकांचं पात्र ठरतं। म्हणजेच काय, अपात्र म्हणजे काय, एखाद्याने डबल शिक्का मारला बरोबर, किंवा डबल बटन दाबलेलं असेल, तर त्यांचं काय, एकाच व्यक्तीने काय केलं, एका उमेदवाराला द्यायच्या ऐवजी काय केलं त्यांनी दोन्ही उमेदवाराला दिलेलं आहे। म्हणजे 2 उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी काय केलं, दोन्ही ठिकाणी बटन दाबलेलं आहे। म्हणजे त्याचं व्हॅलिड आहे का, इनव्हॅलिड, म्हणजे त्या व्यक्तीला फक्त एकाच व्यक्तीला कोणत्या तर मतदान करायचं होतं, पण त्यांनी काय केलं, दोन्ही ठिकाणी मतदान केलं आहे, मग ते अपात्र ठरलेले मतदान बरोबर। म्हणजेच तिसरी कंडिशन काय असते, अपात्र मतदानाची सुद्धा असते, अपात्र मतदान। आणि त्याच्यानंतर काय, सगळ्या नियमांना पाहून ज्याने योग्य मतदान केलेलं आहे ते काय असतं, ते गृहीत धरलं जातं, ते मतदान कोणतं असतं, पात्र मतदान असतं बरोबर। आता हे पात्र मतदान झालं की हे जे पात्र मतदान आहे ते काय असतं, ह्या उमेदवारांमध्ये वाटलं जातं। म्हणजे जे काही पात्र मतदान आहे ते जे काही उमेदवार आहेत, आता सपोज 2 उमेदवार आहेत, ते उमेदवारांना दिलेले मतदान, म्हणजे पात्र मतदानापैकी काही एका उमेदवाराला जाईल, दुसरं मतदान काही राहिलेलं दुसऱ्या उमेदवाराला जाईल, त्याच्यातील एक उमेदवार काय आहे, विजयी उमेदवार असणार आहे। ह्या पात्र मतदान जेवढे पडलेले आहेत त्याच्यामध्ये एक उमेदवार काय असेल, विजयी, आणि दुसरा उमेदवार कोण असेल, पराभूत झालेला उमेदवार असेल, पराभूत उमेदवार। हे पात्र मतदान भेटल्यानंतर एक उमेदवार काय होईल, विजयी होईल, विजयी उमेदवार, आणि दुसरा आहे तो काय होईल, पराभूत होईल। आणि याच कंडिशनचा वापर करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत। तुम्हाला एक्झाममध्ये काय होतं, कधी एकूण मतदानाची संख्या काढावी लागते, त्याच्यामध्ये कधी ॲक्च्युअलची काढावी लागते, कधी अपात्र काढावी लागते, कधी पात्रांची काढावी लागते, कधी विजयी उमेदवाराला किती मतदान भेटलेले आहेत, कधी पराभूत उमेदवाराला किती जे काही आहेत मतदान किती भेटले असं विचारलं जातं।
आता यामध्ये या दोघांमध्ये पण फरक असतो एक. काय फरक असतो हा? सपोज याला 20 उमेदवार 20 मतदानाने हा उमेदवार जिंकलेला आहे. ह्या दोघांमध्ये 20चा फरक आहे. म्हणजे ह्या दोघांच्या फरकामध्ये काय 20 मतदानाचा फरक आहे. म्हणजेच काय, विजयी उमेदवार काय म्हणणार, मी 20 मतांनी जिंकलो आहे. आणि पराभूत उमेदवार काय म्हणणार, मी 20 मतांनी काय केलं आहे, हरलो आहे. म्हणजे ह्याच कंडिशन असतात, वेगळं काही नाही. आता या ठिकाणी पहा, आपण याच्यावरती काही बेसिसवरती प्रॉब्लेम्स पाहूया. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल सम कशी करायची याचं पण एक एक्झाम्पल यामध्ये पाहायचं आहे आपल्याला, जेणेकरून कॅल्क्युलेशन तुम्हाला अगदी सोपं होणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पहा, तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पहिला पहा. 2 उमेदवारांच्या निवडणुकीत विजयी उमेदवार एकूण मताच्या 84% मतं मिळवलेली आहेत आणि तो 476 मतांनी निवडून आलेला आहे. तर मिळालेली मतदान किती आहे? म्हणजे त्या ठिकाणी पहा, 2 उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि एकूण जी मत आहेत. आता सपोज आता प्रॉब्लेम सुरू करूया, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. आता यामध्ये पहा, एकूण मतदान किती आहे? 100%. 100% एकूण मतदान किती आहे? 100%. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एकूण मताच्या किती सांगितले? 84% 2 उमेदवार निवडणुकीत विजयी उमेदवार. हा आता ही जी मतं आहेत, 100% मतं आहेत, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, एक विजयी उमेदवार असेल, विजयी उमेदवार. दुसरं काय असणार आहे? पराभव झालेला पराभूत उमेदवार असणार आहे. पराभूत. बरोबर. आता या ठिकाणी काय सांगितलं, 100% मतदान आहे, त्यातलं 84% मतदान कोणाला सांगितले? विजयी उमेदवाराला भेटलेलं आहे. म्हणजेच याच्यामधील 84% कोणाला भेटलेले आहेत? विजयी उमेदवाराला. आणि राहिलेले मतदान कोणाला होणार आहे? मग राहिलेले 16% पराभूतला झालेला असणार आहे. बरोबर. म्हणजे हे किती आहेत? 16%. बरोबर. आणि काय सांगितलं त्याच्या पुढे, तो 476 मतांनी निवडून आलेला आहे. म्हणजे विजयी उमेदवार काय सांगतोय की तो 476 मतांनी निवडून आलेला आहे. म्हणजेच मतदानामध्ये 476 मतांनी निवडून आलेला आहे. म्हणजेच काय, दोघांच्यामध्ये जो फरक आहे मतांचा पडलेला तो कितीचा आहे? 476 मतांचा आहे. थोडक्यात बघा, याचा अर्थ काय होतो, ह्या दोघांमध्ये जो काही फरक आहे मतांचा किती आहे? 476 मतांचा फरक आहे. म्हणजे विजयी उमेदवार काय म्हणणार, मी 476 मतांनी निवडून आलेलो आहे. आणि पराभूत जो उमेदवार आहे तो काय म्हणणार, मी 476 मतांनी काय झाले, हरलेलो आहे किंवा पराभूत झालेलो आहे. मला सांगा, आता याची पर्सेंटेज माहिती, याची पर्सेंटेज माहिती, या दोघांच्या फरकांची पर्सेंटेज माहिती आहे का आपल्याला? नाही. 84 वजा 16 किती येतात? 68%. बरोबर. म्हणजेच जे काही दोघांमध्ये फरक आहे निवडण्याचा, तो किती आहे? मतांचा फरक किती आहे? 68% फरक आहे. बरोबर. 68%. म्हणजे थोडक्यात विजय उमेदवाराला 84% पडलेत मतं, पराभूतला 16%. म्हणजे दोघांमध्ये गॅप कितीच आहे? 68%चा आहे. 8 आणि 6 1404, हा 4 आला 1, 6 आणि 1 7 आणि किती? 8. मला सांगा, ह्या दोघांमधला फरक ॲक्च्युली किती माहिती आहे? आणि या दोघांमधील फरकांचा जो पर्सेंटेज आहे, टक्केवारी आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि रेशोमध्ये काय करतो आपण? नेहमी पट घेतो असतो. ही याची किती पट आहे पहा या ठिकाणी. ही याची पट विचार केला तर गुणिले किती आहे? 7 पट आहे याची. जर याची ही 7 पट असेल तर विजयी उमेदवाराची पण किती असणार? मिळालेले मतदान त्याला किती असणार? 84% म्हणजे किती असणार? याला मिळालेले किती मतदान असणार आहेत? 7 पट. पराभूतला मिळालेले मतदान किती असणार आहे? गुणिले 7 पट करा या ठिकाणी. या ठिकाणी पहा, 7 गुणिले 6 किंवा 16 गुणिले 7 किती येतात? आता या ठिकाणी पहा, ह्या दोघांचं जर आपण हे केलं, काय म्हणतात, मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतात? 7 चुकून 42, 2 हात 4, 4 7 1 7 4 11. 7 चौक किती? 28, 2 7 8 56 आणि 2 किती?
58, 7 चौक 28, 2 7 58, 2 58. आता या ठिकाणी पहा, विजयी उमेदवाराला 588 मतदान मिळाले आणि याला किती मतदान मिळालेलं आहे 476. सॉरी, दोघांमधला प्रत्यक्ष किती बदल आहे 476चा आणि याला किती मिळालेले पराभूतला 112. आता एक्झाम्पलमध्ये बघा 84 गुणिले 7 करायचं आहे तुम्हाला आणि त्याचं मतदान जर 588 असेल. आता सपोज तुम्हाला ऑप्शनमध्ये काय केलेलं आहे, सपोज 588 दिलेलं आहे, बीमध्ये काय दिलेलं आहे, सपोज 112 दिलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला विजयी उमेदवाराला मिळाले मतदान किती, तुम्ही काय करणार 84 गुणिले 7 तुम्ही सहज काढू शकता, पण संख्या मोठी असेल तर काय करणार तुम्ही. आता या ठिकाणी पहा 84 गुणिले किती 7. डिजिटल सम पद्धत म्हणजेच काय असतं, डिजिटची काय करा तुम्ही बेरीज करा आणि ऑप्शनमधल्या डिजिटची सुद्धा बेरीज करा, जे मॅचिंग होईल ते काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. आता बघा 8 अधिक 4 किती असणार 12, 1 अधिक 2 किती असणार 3 आणि या ठिकाणी गुणिले 7, या ठिकाणी गुणिले 7. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल 7 त्रिक 21 आणि 21 मध्ये 2 आणि 1 ची बेरीज किती असणार आहे 3. 588 बेरीज करा, 5 अधिक 8 अधिक 8 किती येईल 8 आणि 8 किती 16, 16 आणि 5 किती 21 आणि 21 मध्ये 2 आणि 1 ची बेरीज किती 3. म्हणजे विजयी उमेदवार मिळाले जे मतदान आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं आहे, जर मोठे कॅल्क्युलेशन आलं तर तुम्ही काय करा डिजिटल पद्धत वापरा, डिजिटल सम पद्धत वापरा, तुमचं ऑप्शन तेच असणार आहेत. आता या ठिकाणी पहा जे काही उमेदवार आहे कोणता पराभूत उमेदवार, ज्याला किती मिळाले 112% 112 मतदान मिळाले. 16 गुणिले 7 केलं आणि त्यांची डिजिटल सम आणि 112ची डिजिटल सम बरोबर आहे का ते आपण या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी पहा या ठिकाणी किती आहे 16 गुणिले किती 7, 6 आणि 1 किती 7 गुणिले किती 7, 7 गुणिले 7 किती 49, 49 4 अधिक 9 किती 13 आणि 3 अधिक 1 किती 4 बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहा ज्यावेळी डिजिटल सम करत असताना 9 ही संख्या जर आलेली असेल तर ती कधीच तुम्ही ॲडिशनमध्ये घ्यायची नाही. त्या ठिकाणी पहा जर तुम्ही 9च घेतला नसता बरोबर, सपोज 49 मधला 9 तुम्हाला घ्यायचाच नाही म्हणून डायरेक्ट तुम्ही याला काट मारा, डिजिटल सम किती राहिली 4. का घ्यायचा नाही, सपोज तुम्ही जरी 9ची बेरीज केली 4 अधिक 9 किती झाली 13, 1 अधिक 3 किती झाली 4. म्हणजे या 9चा वापर आपल्याला डिजिटल सममध्ये कधी होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता हे झालं दोन्ही आपले कॅल्क्युलेशन आले. आता सपोज या ठिकाणी पहा 68 गुणिले 7 केलेले आहे आपण किती 68 गुणिले 7 हे 476 यांची डिजिटल सम या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी पहा 68 गुणिले 7 किती 8 आणि 6 किती 14 गुणिले किती 7, 4 आणि 1 या डिजिटची बेरीज काय 5 गुणिले 7 किती येईल 35, 35 मध्ये 5 अधिक 3 ची बेरीज किती येईल 8. आता 476 पहा या ठिकाणी 476 यामध्ये पहा 6 आणि 4 किती 10, 10 आणि 7 किती 17, 1 आणि 7 ची बेरीज किती 8. मॅचिंग कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्स शिकणं म्हणजेच काय की कॅल्क्युलेशनला समजून घेणं, प्रॉब्लेम्सला समजून घेणं आणि एक्झाम जर काढायची असेल तर टेस्ट सिरीज, रिव्हिजन आणि ही लेक्चर सिरीज ह्या 3 गोष्टी तुम्हाला इनप आहेत. कोणत्या प्रकारची काळजी करू नका. जर तुम्हाला PYQ सिरीज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की आता एक्झाम पण अगदी जवळ आलेली आणि जर तुम्हाला PYQ जर पाहिजे असेल तर PYQची सुद्धा लेक्चर सिरीज आपण सुरू करू शकतो, तर तुम्ही जरूर सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा प्रश्न आहे. 2 उमेदवाराच्या निवडणुकीत एकूण मतदानाच्या 20% मतदान अपात्र ठरलेले आहे. विजयी उमेदवाराला पात्र मताच्या 55% मिळाली, 55% मतदान मिळालेले. जर झालेले एकूण मतदान 7500 असेल तर पराभूत उमेदवाराला मतं किती मिळालेली. आता बघा एकूण मतदान किती सांगितलेलं या ठिकाणी पहा एकूण मतदान किती आहे 7500 बरोबर.
आता काय झालं आहे, एकूण मतदानांपैकी काय झालं आहे, त्या ठिकाणी अपात्र मतदान झालेले. काही मतदान काय झाले, अपात्र. काही मतदान अपात्र झालं म्हणजे काही मतदान काय झालं, पात्र मतदान. आता 7,500 पैकी काय झाले, 20% मतदान काय झाले, अपात्र झाले. म्हणजेच 7,500 गुणिले 20% हे काय झाले, अपात्र मतदान झालेले. म्हणजेच किती आलेले आहे हे, 75 75 150. म्हणजेच किती आलं आहे या ठिकाणी, 1,500 1,500 मतदान आहे अपात्र झालेले. पर्सेंटेज तुम्ही काढा, किंवा 20% म्हणजेच किती, 1/5. 1/5 याला डिवाईड करा. अपात्र मतदान 20% पात्र झालं, म्हणजे 80% काय झाले, पात्र. तुम्ही या ठिकाणी 20% जरी नसताना काढलं तरी चाललं असतं. कारण काय माहिती आहे, या ठिकाणी अपात्र 20% म्हणजेच काय, पात्र किती आहे, 80%. 80% मतदान पात्र आहे. म्हणजे थोडक्यात 7,500चे 80% काढले तरी तुम्हाला तेच उत्तर येणार आहे. किंवा हे जर काढलं तर 7,500 वजा 1,500 तुमचं किती येईल, 7,500चे 80% म्हणजे हे किती येणार आहे, 6,000 मतदान येणार आहे. बरोबर. या ठिकाणी काय करा तुम्ही, डायरेक्ट पात्र मतदान किती आहे, 6,000. आता ही जी पात्र मतदान आहे त्याच्यामध्ये काय झाले, एक विजयी उमेदवार आहे, विजयी आणि दुसरा कोण आहे, पराभूत. बरोबर. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही अपात्र ठरले, विजयी उमेदवाराला पात्र मताच्या 55% मतं मिळालेली आहेत. म्हणजे जे काही पात्र मतदान किती आहेत, 6,000, आणि 6,000चे विजयी उमेदवाराला किती मिळालेत, 55%. तर याला 55% मिळालेत, म्हणजेच याला किती मिळालेले असतील, 45%. थोडक्यात हे किती आहेत, 6,000 गुणिले 55%. ज्यावेळी पर्सेंटेज हटवतो आपण त्यावेळी काय करतो आपण, भागिले किती करतो आपण, 100. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेला, किती येईल, हा शून्य आहे असाच, हा शून्य या ठिकाणी 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि 3 किती, 3300. 3,300 मतदान, 6,000 पैकी 3,300 मतदान विजयी उमेदवाराला भेटलेले आहेत. मला सांगा, 6,000 पैकी 3,300 मतदान कोणाला भेटलेले, विजयी उमेदवाराला. तर पराभूत उमेदवाराला किती मिळालेलं असेल हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. सहा हजारापैकी 3,300 मतदान विजयी उमेदवाराला भेटले, तर पराभूत उमेदवाराला किती भेटलेले हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आता या ठिकाणी पहा, आता हे कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 7 आणि 5 12, 12 आणि 2 1 3, 3 2 6, 5 1 6. आता या ठिकाणी पहा, डिजिटल सम. तुम्हाला डिजिटल सम पाहिजे असेल तर आता ह्या शून्यांचा काय उपयोग नाही आपला डिजिटल सममध्ये. 7 आणि 5ची बेरीज किती आले, 12. 7 आणि 5 किती, 12. 12मध्ये 1 आणि 2 हे 2 अंक आहेत, त्याच्यामध्ये दोघांची बेरीज केली तर किती येईल, 3 येईल. 2 आणि 1 3 गुणिले हे 20%. 20%मध्ये संख्या कोणती आहे, 0 आणि 2. म्हणजे या ठिकाणी 2 घ्या, 3 2 किती येईल, 6. आणि जे काही अपात्र मतदान किती आहे, 1500, 1,500. म्हणजे 1.5 मध्ये संख्या किती आहे, 1 आणि 5. ह्या दोघांची डिजिटल सम किती आली, 6 6 6. हे दोन्ही मॅचिंग आहे. हा डिजिटल समचा उपयोग आहे. जर पहा या ठिकाणी जर तुम्ही केलं तर हे सेमच उत्तर येणार आहे. ह्या दोघांची बेरीज किती आहे, 3 आणि 3 6. आता या ठिकाणी बघा, 6 हा गुणिले 5 गुणिले 5 किती, 25. 6 गुणिले 5 आणि 2 किती, 7. 7 गुणिले 6 किती, 42. 42 मध्ये 4 आणि 2 किती, 6. हे दोन्ही मॅचिंग. तसंच या ठिकाणी पण असेल. डिजिटल सम महत्त्वाचे आहे. कधी कधी कॅल्क्युलेशनमध्ये बघा, एका मिनिटामध्ये खूप मोठा गुणाकार वगैरे आलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर डायरेक्ट डिजिटल समचा उपयोग करा तुम्ही. डिजिटल समने उत्तर हे बरोबर येणंच आहे तुम्हाला. त्याच्यामुळं आता आपण काय करूया, एक पुढले क्वेश्चन्स पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढचा प्रश्न. 2 उमेदवारांच्या निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण पात्र मताच्या 60% मते मिळाली
20% मतदान अपात्र ठरलेलं आहे. जर एकूण मतांची संख्या 16,250 आहे तर दुसऱ्या उमेदवाराला मिळालेले पात्र मतदान किती? बघा या ठिकाणी काय सांगितले, एकूण मतदान विचारलेलं आहे. एकूण मतदान किती आहे, एकूण मतदान किती आहे? 16,250. एकूण मतदान 16,250 आहे. याच्यामध्ये काय झाले, काही अपात्र ठरलेत आणि काही पात्र ठरलेले आहेत. यामध्ये काय झाले, काही मतदान म्हणजे यामध्ये 20% काय झालेत, अपात्र ठरलेले आहेत. 20% मतदान अपात्र आहेत. 20% अपात्र आहेत म्हणजेच 80% काय आहेत, पात्र आहेत. 80% बरोबर. म्हणजेच या ठिकाणी अपात्र. तुम्ही मला सांगा अपात्र मतदान किती विचारलं तर 16,250 चे 20% येणार आणि पात्र मतदान म्हटलं तर 16,250 चे किती येणार, 80%. किंवा तुम्ही ह्या दोघांचं पर्सेंटेज काढा, ह्या दोघांची संख्या काढा अपात्रची आणि याच्यातून वजा करा, तुम्हाला पात्र मतदान भेटेल. या ठिकाणी पहा 16,250 गुणिले 80% हे काय आहेत, पात्र मतदान आहे. थोडक्यात हे पात्र मतदान आहे. आता हे पात्र मतदान काढले तुम्ही, हे मतदान जे आहेत ते काय झालेत, यापैकी पहिला जो उमेदवार आहे, पहिला उमेदवार आणि त्याला किती मतदान मिळालेले आहे, 60% मतदान भेटलेले आहे. आणि याला किती झालेले, दुसऱ्या उमेदवाराला पहिल्याला 60% मिळाली म्हणजे दुसऱ्याला किती मिळालेले असतील, 40%. बरोबर. आता तर काय सांगितलंय, याला 60% मिळाली तर दुसऱ्या उमेदवाराला किती मतदान भेटलेले असं विचारलेलं आहे. थोडक्यात यामध्ये पहा पात्र मतदान किती आहेत, 16,250 चे 80% आणि त्यापैकी पहिल्या उमेदवाराला किती भेटले, 60%. दुसऱ्या उमेदवाराला किती भेटले, 40%. आता याच्यामध्ये असं का मानलेलं आहे त्याचं कारण सांगतो. तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं, बेरीज वजाबाकी केली, या ठिकाणी मांडली, परत याचे 60% या ठिकाणी काढणार तुम्ही, परत पूर्ण ह्याच्यातनं वजाबाकी काढणार आणि दुसऱ्या उमेदवाराची काढणार का तुम्ही. हे काय होतं, टाईम जाणार आहे तुमचा याच्यामध्ये. पण त्यापेक्षा तुम्ही काय करा, 16,250 चे 80% या ठिकाणी पहा, 16,250 गुणिले 80% म्हणजे किती, 80/100 गुणिले दुसऱ्या उमेदवाराचे तुम्हाला काय करायचं आहे, मतदान करायचं आहे. म्हणजे याचेच काय तुम्हाला 40% काढायचे आहेत, म्हणजेच काय 40/100. या ठिकाणी पहा हा 0 हा 0 हा 0 हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. या ठिकाणी आता तुम्ही मला सांगा किती राहिलेले, 16, 25 गुणिले 8 गुणिले 4. आता हे बेरीज करायची तुम्हाला, हा गुणाकार करायचा आहे, भागिले किती, 10. बरोबर. 1625 गुणिले 8 गुणिले किती, 4. ऑप्शन दिलेले आहेत. गुणाकार करायला काय लागेल, वेळ लागेल. तुम्ही कसं करणार आता, 6 आणि 1 किती, 7. बरोबर. 6 आणि 1 किती, 7. 7 आणि 2 किती, 9. 9 आणि 5 किती, 14. 14 म्हणजेच किती, 1 आणि 4. 1 आणि 4 किती, 5. गुणिले हा 8 आहे, हा गुणिले किती, 4 आहे. बरोबर. आता या ठिकाणी पहा, जर डायरेक्ट 5 गुणिले 4 किती, 20 गुणिले किती, 8 म्हणजेच किती, 2 गुणिले 8. 8 दुने 16. 6 आणि 1 किती, 7. या ठिकाणी ऑप्शनमध्ये 7 कोणता मॅच होतोय का, 5 अधिक 2 किती, 7. हे आन्सर असणार आहे. यांची डिजिटल सम किती, जर डिजिटल सममध्ये 9 आला तर घ्यायचाच नाही डायरेक्ट. याची डिजिटल सम किती झाली, 2. 7 आणि 4 किती, 11. 11 म्हणजेच किती, 1 आणि 1 किती, 2. आपल्याला डिजिटल सम किती पाहिजे, 7. आहे का गुणाकाराचा कुठं, पाड्यांचा विषय कुठं आहे का या ठिकाणी. जे सेकंड लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, पाड्यांची कमतरता म्हणजे पाडे पाठ करायचे, तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं करा. पण या ठिकाणी काय वापर केला आहे, केवढा मोठा गुणाकार आहे, 1625 गुणिले 8 गुणिले 4. डिजिटल सममध्येच हे उत्तर आहे. तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर आपण या ठिकाणी गुणाकार सुद्धा करूया. या ठिकाणी पहा 1625 गुणिले किती आहे,
32, बे पंचे 10, बे दोन्ही 4 आणि किती 5, बेसक 12 2 आणि हातच्या किती 1, बे की बे 2 आणि 1 3 येईल बरोबर. ज्याच्यानंतर 3 5 15, 1 3 2 6 1 7, 3 सक 18, 1 3 1 3 3 आणि 1 4, हा 0 5 आणि 5 10, हातच्या 1 7 आणि 3 10, हातच्या 1 8 आणि 4 12, हातच्या 1 4 आणि 5, म्हणजे किती आलं आहे 52 3 0 आणि भागिले किती आपलं हा 10, हा 0 गेला 5200, तेच उत्तर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे हा, म्हणजे इलेक्शन बेसिसचा नाही हा प्रश्न, हा वेगळ्या बेसिसचा प्रश्न आहे. आता यावरती सुद्धा वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता काय कन्सेप्ट आहे हे पण पाहूया प्रश्नाच्या माध्यमातून. या ठिकाणी बाद तांदूळाची किंमत 20% कमी झाली, त्यामुळे आता 450 रुपयामध्ये 50 किलोग्राम तांदूळ जास्त भेटत आहे, तर तांदळाची सुरुवातीची किंमत किती असं विचारलेलं आहे. बघा वारंवार असे प्रश्न विचारले जातात. हा कन्सेप्ट काय आहे, दर कमी जास्त झाला, एखादी वस्तूची किंमत जर कमी जास्त झाली तर वस्तूंवरती होणारा परिणाम काय आहे हे या ठिकाणी दाखवायचं आहे. किंवा याच्यामध्ये काय असतं की आपला खर्च तर सेमच करायचा आहे, वस्तूची किंमत कितीही होऊ द्या, कमी होऊ द्या जास्त होऊ द्या, पण आपल्याला 10 रुपयाचंच काम करायचं आहे सगळं बरोबर. आपल्याला सपोज 100 रुपये, सपोज मला 100 रुपये खर्च करायचे आहेत. आता या ठिकाणी पाहूया. सपोज एका वस्तूचा दर किती आहे 100 रुपये आहे, एक वस्तू 100 रुपयाला भेटते. आणि माझ्याकडे मी काय केलं त्याच्यामुळं 2 वस्तू घेतल्या. मी 2 वस्तू घेतल्या, म्हणजेच काय केल्या या ठिकाणी क्वांटिटी, हा काय आहे दर, ही काय आहे राशी म्हणजेच काय क्वांटिटी बरोबर. सपोज एका वस्तूची किंमत 100 रुपये आहे आणि मी काय केलं 2 वस्तू घेतल्या बरोबर. म्हणजेच झालेला खर्च किती आहे माझा 200 रुपये बरोबर. सपोज मी काय केलं, तीच वस्तू 200 रुपयाला केली मी. सपोज ती वस्तू आता काय झाले 200 रुपयाला वस्तू भेटलेली, त्या वस्तूची किंमत किती झाली आता सपोज 200 रुपये. पण माझ्याकडं असताना 200 रुपये, मला आत्ता पण खर्च किती करायचे आहेत 200च खर्च करायचे आहेत. म्हणजेच मी आत्ता पण काय करणार 200 रुपयाचेच खर्च करणार आहे. मग 200 रुपयाची किंमत आहे आणि वस्तू तर घ्यायची आणि 200 रुपयेच मी देणार आहे, म्हणजे मला एकच वस्तू घ्यावं लागेल, हे तर बरोबर आहे. गुणिले किती 1. मला काय सांगायचं आहे, मला आज सपोज मला खर्च किती 200 रुपयाचाच करायचा आहे, मग ती काही का ना 200 रुपयाचा खर्च करायचा आहे मला. मी काय केलं एका दुकानात गेलो, वस्तू पाहिली एक, त्या वस्तूची किंमत किती 100 रुपये, मला खर्च किती करायचा आहे 200 रुपये. मग मी काय केलं 2 वस्तू घेतल्या, 200 रुपये खर्च झाले. मी परत दुसऱ्या दिवशी गेलो त्या दुकानात, मला 200 रुपयेच खर्च करायचे आणि तीच वस्तू आणायची. पण आज काय झाले, त्या 200 रुपयाची त्या वस्तूची किंमत किती झाली 200 रुपये, मला द्यायची किती 200 रुपयाचा खर्च करायचा आहे. मला वस्तू किती रुपयाला किती घ्यावं लागतील वस्तू एकच. याचा अर्थ काय होतोय 100 रुपयाचा दर काय झाला 200 रुपये, आणि अगोदर काय करतो 2 वस्तू आणत होतो, त्यावेळी काय झाले आता 1 वस्तू आणतोय मी. याचा अर्थ काय होतोय, जर दर वाढला तर काय होते क्वांटिटी म्हणजेच काय राशी काय होते कमी होते. पण ही कंडिशन कधी, खर्च काय आहे कॉन्स्टंट, खर्च मला कॉन्स्टंट ठेवायचा असेल, तेवढा ठेवायचा असेल तर या कंडिशनला दर वाढला तर राशी कमी होते. म्हणजेच काय वस्तूची किंमत वाढली तर आपण वस्तू कमी घेणार आहोत. याचा अर्थ काय होतो, दराचा जो रेशो असेल त्याच्या विरुद्ध रेशो कोणाचा आहे राशीचा, म्हणजे काय क्वांटिटीचा आहे बरोबर. आता या ठिकाणी पहा जे काही दर आहे, अगोदर दर किती होता, या ठिकाणी तुम्ही पहा अगोदर आणि नंतर
या ठिकाणी पहा दर किती होता, अगोदर किती होता 100, नंतर किती झाला 200. या दोघांचा जर मी रेशिओ घेतला तर किती येईल, हा 0 हा 0 हा 0 हा 0 गेला, राहिला किती 1 आणि 2. नीट पहा 1 आणि 2 राहिलेले आहे या ठिकाणी. जी काही राशी घेतली मी क्वांटिटी, बरोबर, अगोदर मी किती वस्तू घेतल्या होत्या 2, नंतर वस्तू किती घेतल्या मी 1. तुम्ही मला सांगा, आपण काय सांगितलं, दराचा रेशो हा राशीच्या ऑपोजिट असतो. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी दर अगोदरचा आहे तो या ठिकाणी नंतरची राशी आहे. ही राशी जो काय या ठिकाणी नंतरचा जो काही दर आहे, नंतरचा हा काय दर आहे, ती काय आहे अगोदरची काय आहे राशी. म्हणजे एकमेकांच्या काय आहे ऑपोजिट आहे. हे आलं लक्षात तुमच्या, एकमेकांच्या ऑपोजिट आहे, एकमेकांच्या विरुद्ध आहे. आता याच कंडिशनचा वापर करून आपण काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता या ठिकाणी पहा, तांदूळाची किंमत 20% कमी झाली. 20% म्हणजे काय आजपर्यंत सांगत आलो आपण तुम्हाला. 20% म्हणजेच किती, 1/5 ने कमी. 1/5 ने कमी म्हणजेच काय, अगोदर 5 होती आणि 1 कमी झाली किती 4. थोडक्यात हा काय झाला दराचा रेशो झाला, वस्तूच्या दराचा रेशो. हे काय आहे अगोदर, हे काय झालं नंतर. अगोदर जर किती होता 5, नंतर किती झाला 4. जर दराचा रेशो असा असेल तर त्या राशीचा किंवा त्या क्वांटिटीचा रेशो किती येईल ऑपोजिट येईल. हा किती असेल 4, नंतर हा किती असेल 5. ही राशी कशामध्ये असते किलोग्रॅममध्ये असते. म्हणजे वस्तूच्या वजनाचा वजन दाखवलं जातं त्या ठिकाणी. आता या ठिकाणी काय सांगितले, आता काय झाले म्हणजे अगोदर 5 रुपये दर होता आणि नंतर किती झाला 4. अगोदर राशी 4च्या पटीमध्ये भेटत होती, आता काय होते 5च्या पटीमध्ये भेटते राशी. आता काय झाले, आता 450 रुपयामध्ये 50 किलोग्राम जास्त तांदूळ भेटत आहे. 50 किलोग्राम तांदूळ जास्त भेटतोय. जास्त काय सांगितलं आहे म्हणजे यापूर्वी जेवढा भेटत होता आता त्याच्यानंतर काय झाले आत्ता जास्त भेटतोय. म्हणजे यापूर्वी जेवढा भेटत होता आणि आत्ता जे भेटतोय त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, जास्त दाखवलं आहे. म्हणजे काय फरक आहे. म्हणजे ह्या काय आहे 50 किलोग्राम काय आहे राशींचा फरक दाखवलेला आहे, क्वांटिटीचा फरक दाखवलेला आहे. मग क्वांटिटीचा फरक म्हणजे राशींचा फरक दाखवलेला आहे किती 50 किलोग्राम. मग या राशीचा फरक दाखवलेला आहे. अगोदरची राशी जेवढी भेटत होती त्याच्यामध्ये आता जास्त किती भेटते 50 नाही. म्हणजे या दोघांमधला फरक कितीचा आहे 50 किलोग्रामचा. आणि या दोघांमध्ये ॲक्च्युअल राशींमध्ये रेशोमध्ये फरक किती आहे 1चा. याची पट किती 50 पट, बरोबर. मग अगोदर किती पाठायचा गुणिले 50, बरोबर. नंतर किती पाठायचा गुणिले 50. म्हणजेच 1 भाग किंवा 1/50 तर 4 भाग म्हणजेच किती 4 गुणिले 50 तर 5 भाग म्हणजे किती 5 गुणिले 50. म्हणजे 5 चोक 20, 200 किलोग्राम पहिला भेटायचा तांदूळ. नंतर स्वस्त झाला त्याच्यामुळे किती भेटायला लागला 250 किलोग्राम. अगोदर 200 किलोग्राम भेटायचा, नंतर 250 किलोग्राम भेटायला लागला. आणि दोघांमध्ये फरक कितीचा आहे हा 50 किलोग्रामचा आहे. आता मला सांगा तांदूळाची सुरुवातीची किंमत काढायची तुम्हाला. आता आपण रेट कसा करतो, बरोबर. तुम्ही बाजारामध्ये गेला, काय केला बाजारामध्ये गेला, तुम्ही काय केलं 10 किलोग्राम काय केले तांदूळ, 10 किलोग्रामचे 10 किलो कांदे आणले तुम्ही 100 रुपयामध्ये. तुम्ही बाजारामध्ये गेला 100 रुपयामध्ये काय केलं 10 किलोग्राम काय केले तुम्ही कांदा आणलेत. तर 1 किलोची किंमत किती, म्हणजे वरती काय म्हणता तुम्ही दर आणि खाली काय म्हणता तुम्ही किलोग्राम, त्या वस्तूचं वजन म्हणता. म्हणजे जी काही राशी आहे ती म्हणता तुम्ही, बरोबर. तसं या ठिकाणी 0 गेला 10 रुपये किलो काय आहेत कांदे आहेत. तसं या ठिकाणी पहा 200 रुपये 200 किलोग्राम आहे, बरोबर. 450 काय सांगितलं या ठिकाणी. आता 450 रुपयात 50 किलोग्राम जास्त तांदूळ भेटतोय.
म्हणजे 450 रुपये अगोदर, आता नीट वाक्य आहे का या ठिकाणी, आता 450 रुपयात 50 किलोग्राम जास्त तांदूळ भेटतोय. म्हणजे पहिला 450 रुपयात 200 किलोग्राम तांदूळ भेटायचा, आता त्याच 450 रुपयात 50 किलो तांदूळ जास्त भेटतोय. म्हणजेच किती, 250 किलोग्राम तांदूळ भेटतोय. म्हणजेच या ठिकाणी काय सांगायचं आहे, 450 मध्ये अगोदरची सुरुवातीची किंमत 200 किलोग्राम तांदूळ भेटायचा. हा शून्य गेला, बरोबर. 5 चोक 20, 5 गुणिले 9 45. या ठिकाणी 9 गुणिले 4 हे किती तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. नंतरचा किती, तर 450 भागिले किती, 250 येईल. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे काही पर्सेंटेज चॅप्टरमध्ये जे काही शिकायचं होतं त्यात आपल्याला सर्व जे काही GDच्या दृष्टिकोनातून किंवा CGL असेल, CHSL असेल, MTS असेल, तर पर्सेंटेजला जेवढं आपलं घ्यायचं होतं ते आपलं पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला एक कमेंट सांगायची, सगळ्यात महत्त्वाची. आत्तापर्यंत विचारलं काही नाही सांगितलं तरी चालेल, पण एक महत्त्वाची कमेंट करायची. कोणती कमेंट आहे ते तुम्हाला सांगतो बघा. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात का, एवढं सांगायचं फक्त. कन्सेप्ट क्लिअर होत आहेत का, तर तुम्हाला होत असतील तर येस सांगा, नसेल तर नो म्हणून सांगा. खूप मोठा म्हणजे महत्त्वाची आपल्यासाठी कमेंट ठरणार आहे. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात का, तर येस म्हणून सांगा, नसेल तर नाही म्हणून सांगा. तुम्हाला इतर कोणता प्रॉब्लेम आहे का, तोही याच्यामध्ये लिहायचा आहे. आणि ही लेक्चर सिरीज तुम्हाला आपल्या अशीच पुढे ठेवायची का, GDचे फक्त PYQ सिरीज चालू करायची. कारण आपल्याकडे एक्झामच्या टाईम टेबल अगदी एकदम जवळ आलेले, त्याच्यामुळे इथून पुढे PYQ चालू करायची आहे का, असेल तरी हो सांगा, नसेल तर आयाशी लेक्चर सिरीज ठेवायची आहे का, तुम्हाला नमूद करून व्यवस्थित सांगायचं. म्हणजे आयाशी लेक्चर सिरीज पुढे ठेवा किंवा PYQ घ्या, दोनपैकी एक सांगा. कन्सेप्ट क्लिअर होत आहेत का, असेल तर यस सांगा, नसेल तर नो सांगा. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कितपत समजतंय आणि तुम्हाला गरज काय आहे कोणत्या गोष्टीची, म्हणजे ह्या लेक्चर सिरीजची अशीच गरज आहे समोर की तुम्हाला PYQची गरज आहे, हे पण तुम्ही मला सांगा. तर सर्वांनी या ठिकाणी आपण तुमच्या या कमेंट सेक्शनवरती पुढील आहे पुढचं लेक्चर ठरेल. आणि बघा, जरी सरांना कॉल केला तुम्ही तरी चालेल, किंवा मला कॉल केला तरी चालेल तुम्ही, किंवा कमेंट शक्यतो तुम्ही ग्रुपला व्हॉट्सॲपला सरांचा नंबर असेलच, तरी तुम्ही त्या ठिकाणी जरी कॉल केला तरी चालेल किंवा सरांना सांगितलं तरी चालेल. तुमच्या सर्व कमेंट्सचा उत्तर पाहून तुमच्या कॉलिंगचं जे काही असतील आम्हाला फीडबॅक भेटेल, तर त्याच्यातून पुढचं लेक्चर कोणतं घ्यायचं ते ठरलं जाणार आहे.